नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मला काही गोष्टीचा प्रश्न पडलाय की मराठा आरक्षणाच्या निमित्तानं नेमका वाद कोण वाढवताय, कोण या सगळ्या वादाला खतपाणी घालताय, फोडणी देताय, तो वाद वाढला पाहिजे याची काळजी घेताय. मराठा आंदोलक हे करतायत? अजिबात नाही. ओबीसी हे करतायत? अजिबात नाही. दुसरं कोणी करताय? नाही. समाजातला कोणताही सामान्य घटक या वादाला खतपाणी घालत नाहीये. या वादाला खतपाणी घालणारी राजकारणी देखील नाही आहेत. मला आता खात्री होत चालली आहे की या वादाला खतपाणी घालणारे, फोडणी टाकणारे, आगीत रॉकेल ओतणारे मीडिया आहे. माध्यमांच्याकडून हा वाद वाढवला जातोय. जगातलं चांगलं बघायचंच नाही, चांगलं काही ऐकायचंच नाही आणि एखादं वाक्य उचलायचं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया मागायची. कोण काय बोललाय, याने हे म्हटलंय, तुम्हाला काय वाटतंय, त्यांनी हे म्हटलंय, तुम्हाला काय वाटतंय, अशी प्रश्न विचारायची आणि लावून द्यायची एकमेकांच्या मध्ये. लावून देऊन भांडणं बघणारी ही मीडियाच या वादाला वाढवते का, याचा प्रश्न मनात पडला आणि त्याचा विचार करू लागलो तेव्हा एक उदाहरण डोळ्यासमोर आलं. काल परवा तानाजी सावंतांनी पुण्यामध्ये एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी महाराज देखील हजर होते. आता मी सांगत असताना त्या कार्यक्रमातले व्हिडिओ देखील तुम्हाला दिसत राहतील. तानाजी सावंतांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये काही लोकांना धनादेश देण्याचं काम चालू होतं. आता हे धनादेश कशाचे होते, काय होते, तुम्ही बघता. एक एक लोक येत आहेत. काही लोकांना तर रडू नका असं म्हणतायत, त्यांना हंबरडा फुटलाय. बघा जरा, बघा ते. हा कशाचा प्रकार तुम्हाला माहित आहे? मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये 37 लोकांनी आपला जीव गमावलाय, आत्महत्या केल्यात. जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रातला सामान्य माणूस जीव देत होता, आपला जीव गमावत होता, तेव्हा त्याच्या बातम्या छापून सरकारला जाग येणार आहे का अशी विचारणारी माध्यमं होती. मला तर माझा दावा आहे, काही आत्महत्या या माध्यमांच्या समोर झाल्यात. कुणी पुलावरून उडी मारली आहे तेव्हा उडी मारतानाचे आणि पाण्यात गटांगळ्या खातानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमांच्या मधून दाखवून दिलेले आहेत. माध्यमांच्या समोर या आत्महत्या झालेल्या आहेत काही पैकीच्या. त्यावेळी त्यांना अडवण्यापेक्षा ब्रेकिंग न्यूज निर्माण करण्यामध्ये या माध्यमवीरांना जास्त इंटरेस्ट होता. तानाजी सावंतांनी या कार्यक्रमामध्ये अशा आत्महत्या झालेल्या 37 लोकांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. प्रत्येकी 5 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबियातल्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च. त्यांनी सांगितलं, मुलं असतील तर ते नोकरीला लागून त्यांचा संसार सुरळीत होईपर्यंत आणि मुली असतील तर लग्न होऊन संसार सुरळीत होईपर्यंतची सगळी जबाबदारी तानाजी सावंतांचा भैरवनाथ शुगर इंडस्ट्री घेते. पुन्हा येतो तानाजी सावंतांच्या पैशाच्या विषयावर. भरपूर पैसे आहेत म्हणून हे दाखवतात. हो, आहेत तानाजी सावंतांच्याकडे भरपूर पैसे आहेत, पण हे असलेले भरपूर पैसे समाजाच्या कल्याणासाठी वापरण्याची जबाबदारी कोणाच्या मनामध्ये असते आणि तो त्याप्रमाणे काम करतो असा कमी असतो. असा माणूस कमी असतो. पैसे, प्रचंड संपत्ती असलेले खूप आहेत, प्रचंड संपत्ती असलेले खूप आहेत. टेरेसवरती वांग्याची शेती घेऊन पैसे कमवलेले आणि अब्जावधी रुपयांची कमाई असलेली माणसं खूप आहेत. प्रत्येकाने वेगवेगळ्या सिटी उभा केल्यात आणि त्या सिटींच्या मधून असलेला पैसा हा लोकांना ठाऊक आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजपचे, शिवसेनेचे, म्हणजे मातोश्री 1, 2, लंडनची मातोश्री उभी करणारे सुद्धा प्रचंड आहेत. यांच्याकडे पैसा कमी नाही आहे, पण हे सगळे लेना बँकेचे सदस्य आहेत. देना बँकेचा कोण आहे? कोणी द्यायला तयार नाही आहे. आपल्याकडे असलेला पैसा समाजातील अशा घटकासाठी वापरता यावा ज्याला गरज आहे अशी वृत्ती असणं आणि ते देणं, यालाही खूप मोठं स्थान आहे. तानाजी सावंतांनी प्रत्येकी 5 लाख रुपये 37 माणसाला, म्हणजे जवळपास 2 करोड रुपये, म्हणजे फक्त 3 माणसांचे 15 लाख रुपये कमी, 1,85,00,000 रुपये, 1,85,00,000 रुपये, 185 लाख रुपये मराठा समाजामधल्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माणसांना, त्यांच्या कुटुंबियांना दिलेत. याच्याकडे नाही बघणार, अजिबात नाही बघणार. तानाजी सावंत आपल्या अख्ख्या भाषणात म्हणाले होते
की माझी पहिली भूमिका मराठा आरक्षण मिळावी अशी आहे, पहिली भूमिका मराठा आरक्षण मिळावी अशी आहे. उलट तानाजी सावंतच एक व्यक्ती असे होते ज्यांनी सरकारमध्ये असूनही सरकारला सांगितलं होतं की सहनशीलतेचा अंत बघू नका. पण तानाजी सावंतांचं एक वाक्य चांगल्या 30-40 मिनिटाच्या प्रेस कॉन्फरन्स मधलं काही सेकंदाचं एक वाक्य उचलल्या गेलं आणि ते जरांगेंना सांगितलं गेलं. मनोज जरांगे आता मराठा अस्मितेचं प्रतीक झाले आहेत. त्यांच्याकडं लोक आशेनं बघतायत आणि त्यांच्याकरवीच टीका करून घेतली जाते आहे. मनोज जरांगेंना एखादा विषय सांगायचा, त्यांनी त्यावरती काहीतरी भाष्य करायचं आणि मग वाद पेटवून द्यायचा आणि या पेटलेल्या वादाच्या शेकोटीवर मीडियाने हात भाजायचे, हात शेकून घ्यायचे. हा सगळा प्रकार चाललाय. कोणाकोणामध्ये भांडणं लावताय, कोणाकोणामध्ये भांडणं लावताय. प्रकाश सोळंके मराठा नव्हते, मनोज जरांगे मराठ्यांचे नेते आहेत. प्रकाश सोळंके मराठा नव्हते. प्रकाश सोळंकेंनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. त्यांचं एक वाक्य इतकं गाजवलं गेलं माध्यमांच्या मधून आणि मग प्रकाश सोळंकेंचं घर पेटवलं गेलं. तानाजी सावंत काय बोलले, त्यांचं वाक्य काय होतं ते ऐकायचंय तुम्हाला, ते वाक्य ऐका. एक लक्षात घ्या, जर तरच्या भूमिका ह्या गोष्टीवरती मी काय भविष्यवाणी नाही किंवा भविष्याचं नाही, मी काय कुठला पंचांग घेऊन बसलेलो नाही. हा लढाई जरी मंत्री असलो, हा लढाई आणि कायदेशीर काही बाबी आहे. लक्षात घ्या, आज एका पद्धतीनं आपण शासनाला इतकं तुम्ही दमछाक करून सोडणार की आरक्षण आत्ताच द्या, आत्ता कागदावरती लिहून घ्या. पण जे काय लिहून द्याल किंवा जे काय शासन म्हणून जर करायला जाल तर ते कायद्याच्या चाकोरीत ज्युडिशरीमध्ये ते टिकलंही पाहिजे. ते सरकारला कळतं, तुम्ही काय पाजाळायची गरज नाही. ज्ञान सरकारला कळतं टिकणार द्यायचे का नाही द्यायचं आणि घ्यायचं का नाही घ्यायचं. मराठ्यांना सगळं कळतं. आंदोलनाचं नेतृत्व कोण करतं, आंदोलन का करतायत, बरं हे पहिलं आपल्याला आरक्षण मिळालेलं होतं, नंतर ते आरक्षण मिळालेलं एकदम रद्द झालं. पहिले पुन्हा रद्द झाल्यानंतर 1-2 वर्ष कुणीच काय बोललेलं नाही आणि अचानकच एक जसं वादळ यावं ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर मला वाटतं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी, जशी आमची भूमिका आहे तशी मीडियाची सुद्धा, सगळ्या प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ह्यांनी सुद्धा सर्वसामान्य तरुणांचं काउन्सिलिंग करावं की बाबा अशा पद्धतीचं आत्महत्या ही ह्याच्यावरचं सोल्युशन नाही. ते काय म्हणले मी नाही ऐकलं, परंतु त्यांना काय वादळ दिसलं माहित नाही. परंतु मराठ्यांच्या लेकरांचं वाटलं होतं हे खरं आहे. त्याला ते जर वादळ समजत असतील आणि त्याचे विषय जर असे बोलत असतील तर मग मात्र मोठी शोकांत काय मराठा समाजाची. मराठवाड्याविषयी आपण काय विचारत नाही. टिकलेलं आरक्षण असेल, मी परत माझी पोटतिडी ऐकून घ्या. टिकलेलं आरक्षण का गेलं, का टिकवता आलं नाही त्या सरकारला, तात्कालीन सरकारला हे आरक्षण का टिकवता आलं नाही, हा माझा प्रश्न आहे. शायनिंग दाखवायची कशाला, श्रीमंती शायनिंग मराठ्यांपाशी नाही दाखवायची. ते तुमच्या तिथेच तुमच्या जवळ ठेवायची आणि तुमची मस्ती तिकडेच दाखवायची. का टिकलं नाही, काय झालं बघावं, सांगावं समाजाला. जरा कशाला मस्तीतल्या का पाहण्याच्या वर. 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं, तुम्ही राजीनामा द्या, त्यावर ठाम आहात का तुम्ही? बघू ना, आता चाललंय ना 31 डिसेंबर अल्टिमेटम आहे. समजेल ना काय करायचं ते, आम्ही ठरवू. आमचे राजा आहेत, छत्रपती आहेत, माझा मराठा समाज आहे, त्यांच्या माध्यमातून योग्य ती भूमिका घेऊ. काय असतं आता, गोरगरिबाची टिंगल टवाळीच उडीणार नाही. हे लोक पैसा खूप आहे ना, पैसा खूप आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्यात मराठ्याच्या जीवावर. आता पोट वाढ यांचं मराठ्यांचं जीवावर, त्याच्यामुळे काय आता भरून पुरले ना, आता यांना भरपूर आहे. त्यामुळे ते मस्ती आहे ती पैशाची, श्रीमंतीची. आता हे वाक्य केवळ त्यातलं एक वाक्य काढलंय आणि मनोज जरांगेंना सांगितलंय की तानाजी सावंतांनी तुमच्याविषयी असं मत व्यक्त केलंय. झालं, मनोज जरांगे बोलले त्यांनी त्यांचा माज, त्यांची मस्ती आमच्या समोर दाखवू नये. का बाबा मीडियावाल्यांना का भांडणं लावून द्यायचे आहेत? जरांगेंच्या विषयामध्ये तानाजी सावंतांनी एकही वाक्य बोललं नाही. मग ते बोललं असं जरांगेंना सांगायचं, त्यांना एखादं वाक्य बोलायला लावायचं आणि मग दोघांच्या मध्ये भांडणं लावून द्यायची. सावंत मराठा, प्रकाश सोळंके मराठा, अनेक नेते मराठा त्यांना बोलला म्हणून मराठ्यांनाच सांगा, मराठ्यांनाच मराठ्यांच्यावरती टीका करायला लावा आणि तुम्ही लावून द्या भांडणं मस्तपैकी. हे धंदेच माध्यमांच्याकडून वाढवणं चाललंय. म्हणून सुरुवातीला मी म्हणालो होतो
की हा वाद ना मराठा समाज वाढवतोय, ना ओबीसी वाढवतोय, ना अजून कोणी वाढवतोय. हा वाद माध्यमं वाढवतायत, प्रसार माध्यमं वाढवतायत, समाज माध्यमं वाढवतायत. त्यांच्यामधून याला फोडणी दिली जाते, या तेल ओतलं जात आहे, ही आग भडकेल याची व्यवस्था केली जाते. म्हणून सरकारला माझं सांगणं आहे, या प्रतिक्रियावादी एकमेकांना विचारणाऱ्या या सगळ्याच माध्यमांना आवर घालायला हवी आणि या माध्यमांच्या विरोधात तक्रार करायला हवी. ज्यानं कोणी मनोज जरांगेंना प्रश्न विचारलाय तो कोण आहे हे शोधायला हवं आणि त्यांनी छापलेली बातमी जगाच्या समोर दाखवायला हवी आणि अशा माणसांच्या वरती कारवाई करायला हवी, कारण हीच माणसं भांडण लावतायत. बाकी प्रश्न आहे तानाजी सावंतांचा. 37 लोकांना 1,85,00,000 प्रत्यक्षातली आणि शिक्षणातल्या मदत करून त्यांची गरज भागविणारा नेता हा खरोखरच चांगला म्हणायला हवा, एवढंच मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.